purpose. So students, let me start the next and final tense of the past. The name of the tense is perfect continuous past tense. Okay, perfect continuous past tense. So students, let me understand this tense with the name of this tense. प्रत्येक टेन्सच्या नावावरूनच आपण काय करतो स्टुडंट्स, तर कुठल्याही टेन्सला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर या टेन्सला पण त्याच प्रकारे आपण समजून घेऊयात. म्हणजे आपल्याला जे आहे आपला एक सेन्स आणि रिदम बनायला आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, तर सोपं होतं. तो बघा स्टुडंट्स, या ठिकाणी काय आहे, तर आता यामध्ये आपण एक असाच टेन्स ऑलरेडी बघितलेला आहे. तो होता परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. बरोबर. आता यात आणि त्यात फक्त आणि फक्त डिफरन्स काय असणार आहे स्टुडंट्स, की प्रेझेंट मध्ये आपण जेव्हा बघितलं तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की एखादी क्रिया जी आहे ती घडत आलेली आहे. बरोबर. आपण आलेली हा शब्द त्या ठिकाणी काय केलेला होता, तर बघितला होता. बरोबर. आलेली, आलेलो, बरोबर, अशा प्रकारचे वर्ड्स आपण त्या ठिकाणी काय केलेले होते, तर बघितले होते. बरोबर. असा सेन्स जर एखादा सेंटेन्स असेल तर त्यावेळेस आपण त्या सेंटेन्सला परफेक्ट कंटिन्युअस सेंटेन्स समजतो. आणि दुसरी गोष्ट, जर एखादी क्रिया ऑलमोस्ट कंप्लीट झालेली असेल आणि थोडीफार बाकी असेल तर त्यावेळेस आपण हा टेन्स काय करतो, तर वापरतो. आता यामध्ये बघा स्टुडंट्स, या ठिकाणी पहिला याच्यामध्ये काय सांगितलं की तो परफेक्ट असेल आणि त्याचबरोबर तो कंटिन्युअस असेल. बरोबर. आणि अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर दोन टेन्स आपण मर्ज करतो. जेव्हा आपल्याला सांगायचं होतं की एखादी क्रिया परफेक्ट आहे परंतु त्याचबरोबर ती कंटिन्यू पण आहे. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की जर आपल्याला 100 किलोमीटर जायचं आहे तर त्या 100 किलोमीटर पैकी जर आपण 80 किलोमीटर क्रॉस केलेला असेल तर आपलं 20 किलोमीटरच बाकी आहे. म्हणजे ऑलमोस्ट क्रिया आपण काय केली आहे स्टुडंट्स, तर परफेक्ट केलेली आहे. आणि अजून आपल्याला जायचं बाकी आहे, पण थोडंच बाकी आहे, म्हणून ती क्रिया अजून पण चालू असणार आहे. म्हणून असा कुठलाही टेन्स असेल स्टुडंट्स तर तो असतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. आता त्या परफेक्ट कंटिन्युअस टेन्सलाच आपल्याला काय सांगायचं आहे की तो कोणत्या टेन्स मध्ये म्हणजे कोणत्या वेळेला तो झालेला आहे. म्हणजे अशी क्रिया जी होती म्हणजे ऑलमोस्ट कम्प्लीट आणि समथिंग रिमेन अशी जी प्रोसेस होती किंवा अशी जी घटना होती ती कोणत्या वेळेला झालेली होती ते आपल्याला काय करायचं या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचं. आता इथं काय सांगितलं, त्यांनी परफेक्ट होती प्लस कंटिन्युअस होती, पण केव्हा होती, तर पास्ट मध्ये होती. बरोबर स्टुडंट्स. काय होती, तर तेव्हा कधी होती, पास्ट मध्ये होती. आता आपण जे किलोमीटरचं एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी की मी एक ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे आपल्याला, बरोबर, त्या पॉइंट वरती काय झालेलो होतो, तर पोहोचत आलेलो होतो. बरोबर स्टुडंट्स. बघा माझं सेंटेन्स नीट आहे का, मी त्या ठिकाणी पोहोचत आलेलो होतो. पोहोचत आलेलो होतो याचा अर्थ मॅक्झिमम डिस्टन्स त्याने क्रॉस केलेलं होतं आणि थोडंच डिस्टन्स काय होतं, बाकी होतं. म्हणून आपण त्या ठिकाणी काय म्हटलो, ऑलमोस्ट मी त्या ठिकाणी पोहोचत आलेलो होतो. आता या ठिकाणी बघा स्टुडंट, हा आलेलो आलेलीचा सेन्स आलेला आहे. असं सेन्स जेव्हा तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये त्या सेंटेन्स मध्ये बिन लावायला विसरायचं नाही. जेव्हा एखादी क्रिया ऑलमोस्ट कम्प्लीट असेल, थोडी बाकी असेल, त्यावेळेस ती क्रिया परफेक्ट असते प्लस कंटिन्यू असते आणि त्यामध्ये बिन लावायला विसरायचं नाही. आता इथं काय सांगितलेलं आहे बघा स्टुडंट, आता या सेंटेन्सला आपण तिन्ही पण याच्यामध्ये बनवूया. आता मी असं सांगू शकतो का, मी या ठिकाणी पोहोचत आलेलो आहे. बघा स्टुडंट्स, मी पोहोचत आलेलो आहे म्हणजे 80 किलोमीटर क्रॉस झालेला आहे, थोडंच बाकी आहे. असं प्रेझेंट मध्ये आता लाईव्ह सिच्युएशन मध्ये जेव्हा चालू असेल तेव्हा ती क्रिया काय असेल, तर परफेक्ट कंटिन्युअस असेल प्रेझेंट मध्ये. तर तेव्हा आपण कसं म्हणू त्या क्रियेला, आय हॅव बीन. बरोबर. हे बघा, आय हॅव बीन रिचिंग टू द पर्टिक्युलर पॉइंट. एका पर्टिक्युलर पॉइंटवर जिथं पण आपल्याला जायचं तिथं मी पोहोचत आले आहे. पण मला असं म्हणायचं आहे स्टुडंट्स या सेंटेन्सला की मी त्या ठिकाणी पोहोचत आलो. बरोबर स्टुडंट्स. बघा, मी त्या ठिकाणी पोहोचत आलेलो होतो असा सेन्स मला जेव्हा येईल तेव्हा मी काय म्हणणार आहे स्टुडंट्स या ठिकाणी, तर परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स झाला, कारण आता ती क्रिया झाली म्हणजे पास्ट मध्ये गेली. मग या ठिकाणी मला फक्त हॅवला रिमूव्ह करून तिथं हॅडला सेट करावं लागेल, तर हे सेंटेन्स बनल आय हॅड. बरोबर स्टुडंट्स. बघा, आय हॅड रिचिंग टू द पॉइंट. मी त्या पॉइंटला काय झालेलो होतो, तर पोहोचत आलेलो होतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्या बिनचा वापर करून त्या सेंटेन्सला सांगतो की ती क्रिया ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली होती पण थोडी बाकी होती. तर त्यावेळेस आपण त्या वर्ड्सला किंवा हेल्पिंग वर्बला वापरून आपण त्या सेंटेन्सला बनवतो. आता या ठिकाणी बघा एक डेफिनेशन, सेम डेफिनेशन असेल की ऑलमोस्ट कम्प्लिटेड बट समथिंग वॉज रिमेन. ही डेफिनेशनचा पूर्ण सेन्स तोच राहील आणि त्यामध्ये आपल्याला हे सांगितलं आहे की ती क्रिया ऑलमोस्ट कम्प्लिटेड झालेली होती पण थोडी बाकी होती, त्यामुळे आपण काय केलेलं, तर हा सेन्स वापरला. मग आपण काय करतो स्टुडंट, सिंपल आहे.
फॉर्म्युलांमध्ये बघा जसं आपण काल एक फॉर्म्युला बघितला सब ऑब्जेक्ट हा पास्टचा झाला, पण पास्ट प्रेझेंट परफेक्ट बघायचा असेल तर फक्त काढायचं करायचा. सेम कंटिन्युअसचं पण असतं. समजा कंटिन्युअस काढायचं, अमेझरला टाकायचं तर लगेच चेंज सेंटेन्स काय होऊन जातं स्टुडंट चेंज होऊन जाते. हे आपण बघितलं. सेम या ठिकाणी बघा स्टुडंट आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला सेम असाच होता. फक्त चेंज होतं त्याच्यामध्ये होता हॅडच्या जागी या ठिकाणी काय होतं तर आणि आपण काय घेतलेला आहे तर हॅड घेतलेला आहे. फॉर्म्युला आहे स्टुडंट्स तो फॉर्म्युला या ठिकाणी झालेला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. आता मी तुम्हाला समजवलं होतं परफेक्ट कंटिन्युअस जो टेन्स असतो त्यामध्ये बरोबर सब्जेक्ट घेतला बघा त्याच्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब घेतो ऍज युज्युअल. सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब सेम सोबत असतं आपल्याला माहित आहे. त्यानंतर बघा स्टुडंट्स बीन यूज केला का कारण दोन टेन्स मर्ज झालेले आहे परफेक्ट आणि कंटिन्युअस त्यामुळे आपण याला बीन वापरतो. आपण काय केलेलं बघा या ठिकाणी वर्ब वरती आयएनजी फॉर्म काय केला आपण ऍप केला आणि नंतर तर शेवटी आपण ऑब्जेक्ट घेतो. वर्ब आयएनजी का घेतला स्टुडंट्स कारण या ठिकाणी तो जो टेन्स आहे तो कोणता आहे कंटिन्युअस पण त्याच्यात मर्ज झालेला आहे. वरती काय लावतो स्टुडंट्स आपण तर आयएनजी फॉर्म लावतो. ते आपण फॉर्म्युला झाला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब आहे. बघा स्टुडंट लक्षात ठेवा आलेला आलेली आलेलो असा सेंस जेव्हा येईल त्या ही गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा स्टुडंट्स एक ठिकाणी समजूया. आता पहिलं सेंटेन्स आहे बघा आपलं समीर हॅड बीन गोइंग फॉर अ वॉक. बघा या ठिकाणी समीर सब्जेक्ट आहे हॅड हेल्पिंग वर्ब बीन मर्ज झाल्यामुळे बीन घेतला गोइंग वर्ब आयएनजी आहे आणि फॉर अ वॉक हे आपलं ऑब्जेक्ट आहे. आता या ठिकाणी पूर्ण सेंटेन्स जो झाला तो झाला समीर हॅड बीन गोइंग फॉर अ वॉक. तर या ठिकाणी या सेंटेन्सचा मराठी अर्थ काय होईल स्टुडंट की समीर वॉकला जात आलेला होता. बघा स्टुडंट समीर वॉकला जात आलेला होता याचा अर्थ तो ऑलमोस्ट पोहोचत आलेला होता आणि थोडंच त्याचं डिस्टन्स काय होतं तर बाकी होतं तर त्यामुळे तो जात आलेला होता आपण काय केलेलं या ठिकाणी वापरलेलं. बरोबर समीर हॅड बीन गोइंग फॉर अ वॉक समीर वॉकला जात आलेला होता. निगेटिव्ह मध्ये करूया स्टुडंट्स आपण निगेटिव्ह मध्ये हे सेंटेन्स बनेल समीर हॅड नॉट बीन गोइंग फॉर अ वॉक. समीर वॉकला जात आलेला नव्हता. बरोबर. आता या ठिकाणी तुम्ही आलेला हा शब्द कंपल्सरी ध्यानात ठेवा स्टुडंट. बरोबर. तर याच ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनल की समीर हॅड नॉट बीन गोइंग फॉर वॉक म्हणजे समीर वॉकला जात आलेला नव्हता. बरोबर. इंटरोगेटिव्ह कसं बनल स्टुडंट तिथं हॅड समीर बीन गोइंग फॉर अ वॉक म्हणजे समीर वॉकला जात आलेला होता का. बरोबर जात आलेला होता का. त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह हॅड समीर वॉकला जात आलेला नव्हता का. बरोबर बघा समीर आलेला नव्हता का. त्यानंतर डब्ल्यूएच इंटरोगेटिव्ह बघा व्हाय हॅड समीर बीन गोइंग फॉर जात आलेला होता. बरोबर समीर का वॉक डब्ल्यूएच इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह आपण करूया तर त्याचं होईल वॉक समीर का वॉकला जात आलेला नव्हता. ऍज आपण या ठिकाणी काही सेंटेन्स एलॅबोरेशन करू. बघा हॅड समीर माहित आहे जेव्हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करतो तेव्हा आपण एक्सचेंज करतो हेल्पिंग व्हर्बला आणि सब्जेक्टला. हॅड समीरच्या नंतर आपण इथं बीन टाकला गोइंग फॉर अ वॉक हे झालं. त्यानंतर सुद्धा स्टुडंट्स नेक्स्ट सेंटेन्स मध्ये बघा स्टुडंट्स आपण हॅड अगोदर वापरला नंतर सब्जेक्ट वापरला ऍज युज्युअल इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यानंतर त्याच्यानंतर नॉट घेतलेलं होतं. बीन नॉट होत नाही तर काय होतं नॉट बीन ठेवायचं. जेव्हा तुम्हाला नॉट वापरायचं आहे बीन सोबत तेव्हा नॉटला अगोदर वापरून नंतर बीनला आपल्याला वापरायचं आहे. बीन नॉट असं करायचं नाही. सो कसं होईल हॅड समीर नॉट बीन. सो या नॉट बीनला तुम्ही एक रिदम बनवून घ्या त्याची 2-4 वेळा मनातल्या मनात म्हणून नॉट बीन नॉट बीन नॉट बीन नॉट बीन अशा प्रकारे. त्यानंतर सेंटेन्स गोइंग फॉर अ वॉक. ओके सो वर्बवरती आयएनजी लागलं. त्यानंतर डब्ल्यूएच करताना आपण काय केलं डब्ल्यूएच वर्डला आपण इमिजिएटली फर्स्ट वापरतो. त्यानंतर वापरतो म्हणजे हेल्पिंग वर्ब वापरतो. या दोघांना सुरुवातीला वापरतो मग सब्जेक्ट सुरू होतं मग बीन वापरतो मग पुढलं उरलेलं सेंटेन्स घेतो. निगेटिव्ह मध्ये पण सुरुवातीला वर्ड वापरतो त्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब वापरतो त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर नॉट उरलेलं ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी काय करतो वापरतो. अशा प्रकारे स्टुडंट्स आपल्याला परफेक्ट कंटिन्युअसचा जो तो काय करायचा असतो तर असतो एखादी क्रिया घडत आलेली होती परंतु थोडी बाकी होती असा सेन्स पास्ट मधला सांगायचा असेल तर त्यावेळेस आपण सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी ऑब्जेक्ट हा सेन्स किंवा हा फॉर्म्युलानुसार सेंटेन्स बनवतो. सो स्टुडंट्स तुम्हाला ही आता
तर हँड रेज करा एकदा. मॅम तुम्हाला समजलं का? तुमचा हँड ऑलरेडी अप होता. आता तुम्ही सांगू शकता पुन्हा मला हे करून. ओके, ठीक आहे. आता पुट डाउन युअर हँड्स ऑल ऑफ यू स्टुडंट्स. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. त्यामध्ये अजून तुमचं क्लिअर होऊन जाईल या ठिकाणी हां. तर बघा एकदम सिम्पली लक्षात ठेवायचं. आलेला, आलेली, आलेलो. ओके. असा जेव्हा सेन्स येईल तेव्हा काय करायचं या ठिकाणी आपण त्या क्रियेला वापरायचं. आता बघा या ठिकाणी काय सांगितलं बघा, आय हॅड बीन गोइंग फॉर अ वॉक. म्हणजे काय? मी वॉकला जात आलेलो होतो. बरोबर? मी वॉकला जात आलेलो होतो. बरोबर? त्यानंतर बघा आय हॅड नॉट बीन गोइंग फॉर अ वॉक. मी वॉकला जात आलेलो नव्हतो. त्यानंतर आहे बघा स्टुडंट्स, हॅड आय बीन गोइंग फॉर अ वॉक. मी वॉकला जात आलेलो होतो का? बरोबर. नंतर आहे बघा हॅड आय नॉट बीन गोइंग फॉर अ वॉक. मी वॉकला जात आलेलो नव्हतो का? व्हाय हॅड आय बीन गोइंग फॉर अ वॉक. मी का वॉकला जात आलेलो होतो. अँड व्हाय हॅड आय नॉट बीन गोइंग फॉर अ वॉक. मी का वॉकला जात आलेलो नव्हतो. अशा प्रकारे स्टुडंट्स या ठिकाणी आपण काय केलेलं तर या सेंटेन्सेसला बघितलं. आता आपण काय करूया, प्रत्येक सेंटेन्स प्रत्येक सब्जेक्टला घेऊन या ठिकाणी सेंटेन्स बनवायचा प्रयत्न करूया आणि त्याचा एक रिदम आणि सेन्स बनवूया. आता या ठिकाणी स्टुडंट्स बघा, एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला माहित आहे ऑप्शन नाहीये म्हणून आपण एकच हेल्पिंग वर्ब वापरणार आणि तो आहे हॅड. तर त्याप्रमाणे या ठिकाणी कसं सेंटेन्स बनवलं बघा स्टुडंट्स. पहिलं सेंटेन्स आहे आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. बरोबर? आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आलेलो होतो. बरोबर? लक्षात ठेवा स्टुडंट्स, इथं आपल्याला होतो म्हणायचं आहे कारण क्रिया घडलेली आहे. क्रिया घडलेल्या आहे. ज्या क्रिया घडलेल्या असतात तेव्हा होतो वापरतो आपण सिंपल. तर याला लक्षात नाही ठेवायचं. फक्त पास्ट आहे तर समजून घेतो होतो वापरायचा. प्रेझेंट आहे तर आहे वापरायचा. आणि फ्युचर असेल तर असेल वापरायचं. बस एवढंच सिंपल आहे. सो आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आलेलो होतो. वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो होतो. तू क्रिकेट खेळत आलेला होता. तुम्ही क्रिकेट खेळत आलेले होते. तो क्रिकेट खेळत आलेला होता. ती क्रिकेट खेळत आलेली होती. तो किंवा ती क्रिकेट खेळत आलेली होती आणि ते सर्व क्रिकेट खेळत आलेले होते. बरोबर स्टुडंट? त्यानंतर बघा समीर क्रिकेट खेळत आलेला होता. समीर आणि आमिर क्रिकेट खेळत आलेले होते. तो मुलगा क्रिकेट खेळत आलेला हा मुलगा क्रिकेट खेळत आलेला होता. तो मुलगा क्रिकेट खेळत आलेला होता. हे सर्व मुले क्रिकेट खेळत आलेली होती आणि ते सर्व मुले क्रिकेट खेळत आलेली होती. याचा अर्थ ऑलमोस्ट कम्प्लीट समथिंग रिमेन अशी कन्सेप्ट होती. त्यावेळेला आपण काय केलेलं तर या सेंटेन्सला वापरलेलं आणि अशा प्रकारे आपण काय केलेलं हॅड बीनला या ठिकाणी प्रॉपरली वापरलं. आता तुम्हाला प्रॉपर एकदम परफेक्ट बीनचा कुठे यूज होतो हे जर तुमचा परफेक्ट सेन्स आला असेल स्टुडंट्स तर मला पुन्हा एकदा हँड रेज करून कळवा तुम्ही. चलो व्हेरी गुड. आता बघा स्टुडंट्स आपण अशा प्रकारे हा टेन्स आपण प्रॅक्टिस करूया. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी अफर्मेटिव्ह मध्ये आता या ठिकाणी अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण बनवलं. समजा आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. बरोबर? आय हॅड बीन प्लेइंग आलेलो. वी हॅड नॉट बीन प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो नव्हतो. हॅड यू बीन प्लेइंग क्रिकेट. तू क्रिकेट खेळत होता का? बरोबर? हॅड यू क्रिकेट. तू क्रिकेट खेळत नव्हता का? व्हाय हॅड ही बीन प्लेइंग क्रिकेट. तो का क्रिकेट खेळत होता. व्हाय हॅड शी नॉट बीन प्लेइंग क्रिकेट. ती का क्रिकेट खेळत नव्हती. इट हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. तो किंवा ती क्रिकेट खेळत आलेले होते. दे हॅड नॉट बीन प्लेइंग क्रिकेट. ते सर्व क्रिकेट खेळत आलेले नव्हते. हॅड समीर बीन प्लेइंग क्रिकेट. समीर क्रिकेट खेळत आलेला होता का? हॅड समीर अँड आमिर नॉट बीन प्लेइंग क्रिकेट. समीर अँड आमिर क्रिकेट खेळत आलेले नव्हते का? व्हाय हॅड दिस बॉय बीन प्लेइंग क्रिकेट. हा मुलगा का क्रिकेट खेळत आलेला होता. व्हाय हॅड दॅट बॉय नॉट बीन प्लेइंग क्रिकेट. तो मुलगा का क्रिकेट खेळत आलेला नव्हता. दीज बॉईज हॅड नॉट बीन प्लेइंग क्रिकेट. हे सर्व मुले क्रिकेट खेळत आलेली होती. दोज बॉईज हॅड नॉट बीन प्लेइंग क्रिकेट. ते सर्व मुले क्रिकेट खेळत आलेली नव्हती. अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट या सेंटेन्सेसला आपण काय केलेलं या ठिकाणी ट्रान्सलेट केलेलं आणि यावरून आपल्याला एक सेन्स आलेला की कुठलीही क्रिया ऑलमोस्ट कम्प्लीट असेल आणि समथिंग रिमेन असेल आणि त्याच प्रकारे त्या ठिकाणी आलेला, आलेली किंवा आलेलो तो सेन्स असेल त्यावेळेस आपण बीनचा वापर करतो आणि अशा प्रकारे कुठल्याही सेंटेन्समध्ये बीनचा वापर होत नाही तर हा सेन्स असेल तरच बीनचा वापर होतो. हे आज आपण काय केलेलं या ठिकाणी शिकलेलो आहे. सो ओव्हरऑल स्टुडंट्स I hope and I expect from you students in your daily routine to you have to use this kind of words and this kind of sentences in your job or
at your workplace, students. So hope so you will use these kind of sentences in your daily routine. So then the person who is listening your sentence and speaking that, who will getting impressed at you, and you will not getting any problem to finding jobs and doing the jobs. Okay, so it's our rest time, students. After 1 minute, we will come back and we will go towards the practice. So take rest, students.